नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 6 मे 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कर्नाटक राज्याने अलीकडेच कोणत्या शहरामध्ये अंतराळ तंत्रज्ञानातील भारताचे पहिले राज्यस्तरीय उत्कृष्टता केंद्र सुरू केलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी बेंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर कर्नाटक राज्याने बेंगलोर या शहराच्या अंतर्गत अंतराळ तंत्रज्ञानातील भारताचे पहिले राज्यस्तरीय उत्कृष्टता केंद्र या ठिकाणी सुरू केलेलं आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? अलीकडेच कोणत्या देशाने बायकोनूर कॉस्मोड्रोम कझाकस्तान येथून सोयूज 5 रॉकेटची यशस्वी चाचणी केलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, रशिया या देशाने काय केलेलं आहे? बायकोनूर कॉस्मोड्रोम कझाकस्तान येथून या ठिकाणी सोयूज 5 रॉकेटची यशस्वी चाचणी केलेली आहे. एक पॉईंट लिहून घ्या. रशियन स्टेट स्पेस कॉर्पोरेशन रॉसकॉस्मॉसद्वारे हे या ठिकाणी करण्यात आलं आहे. वैशिष्ट्य काय आहे? तर सोयूज 5 हे नवीन पिढीचे रॉकेट आहे ज्यामध्ये जगातील सर्वात शक्तिशाली लिक्विड इंधन इंजिन वापरले गेले आहे. आणि हे सगळं करण्यामागचा उद्देश काय आहे? तर या रॉकेटचा वापर उपग्रह प्रक्षेपण खर्च कमी करण्यासाठी आणि 15 ते 17 टनापर्यंत पेलोड अवकाशामध्ये वाहून नेण्यासाठी केला जाणार आहे. याचा या ठिकाणी वापर या अशा प्रकारे करण्यात येणार आहे. क्लिअर? या ठिकाणी रशियाबद्दल बोलण्यात आलं तर रशियाचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन. 2036 पर्यंत हेच या ठिकाणी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहणार आहेत. राजधानी आहे मॉस्को आणि चलन वापरलं जातं रशियन रुबल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस 2026 मध्ये कोणत्या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे किंवा दरवर्षी आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर लक्षात घ्या, 4 मेला आपण दरवर्षी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस म्हणून साजरा करतो. पॉईंट लिहून घ्या. आपला जीव धोक्यात घालून समाजाचे आणि मालमत्तेचे रक्षण करणाऱ्या अग्निशमन जवानांच्या त्याग, शौर्य आणि सेवेला सलाम करण्यासाठी आपण दरवर्षी 4 मेला आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस म्हणून आपण साजरा करतो. सुरुवातीलाच प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक ट्यूना दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी म्हणजेच यावर्षी 5 मेला जागतिक दमा दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी म्हणजे यावर्षी 16 मेला सशस्त्र सेना दिवस. 17 मेला जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस. 18 मे जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. 21 मे दहशतवाद विरोधी दिवस. 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. खालीलपैकी कोणत्या भारतीयाची बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन BWF बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी PV सिंधू असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? PV सिंधू असं त्यांचं नाव आहे. या आपल्या भारतीय बॅडमिंटन खेळाडूची या ठिकाणी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठीक आहे, प्रश्न आहे एखाद्या नियुक्तीबद्दल, तर लगेच बाकीच्या नवनवीन नियुक्त्यांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. तुम्ही अभ्यास किती करता बिलकुल महत्त्वाचं नाहीये. केलेल्या अभ्यासावरती परत 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 किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष साध्वी निरंजन ज्योती. मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्तपदी अश्विनी भिडे. महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार. भारत जनगणनेचे 2027चे ब्रँड अँबॅसेडरपदी सुदर्शन पटनायक.
मोसादचे पुढील प्रमुखपदी या ठिकाणी रोमान गॉफमन यांची निवड. इंडियन डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स कॉर्पोरेशनचे MD आणि CEO के सत्यनारायण राजू. फिक्कीचे नवीन महासचिव अनंत स्वरूप. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह. नॅस्कॉमचे अध्यक्ष श्रीकांत वेलमकन्नी. संरक्षण लेखा नियंत्रक अनुग्रह नारायण दास आणि बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या परिषदेच्या अध्यक्षपदी या ठिकाणी PV सिंधू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. अलीकडे चर्चेमध्ये किंवा बातम्यांमध्ये दिसलेला CAS 502 हा जो काही सॅटेलाइट आहे, उपग्रह आहे, तो कोणी विकसित केला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, दक्षिण कोरिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर दक्षिण कोरियाने काय केलेलं आहे? CAS 502 हा जो काही सॅटेलाइट आहे, उपग्रह आहे, विकसित केलेला आहे. प्रक्षेपण यान कोणतं होतं? तर हे उपग्रह स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आलं. हा जो काही उपग्रह आहे तो लॉन्च करण्यामागचा उद्देश काय? तर हा उपग्रह प्रामुख्याने आपत्ती देखरेख, कृषी निरीक्षण, जल व्यवस्थापन आणि शहरी नियोजनासाठी उच्च रेझोल्युशन प्रतिमा तयार करण्यासाठी मदत करणार आहे. याची क्षमता तर 534 किलो वजनाचा हा उपग्रह ब्लॅक अँड व्हाईटमध्ये 0.5 मीटर आणि रंगीत प्रतिमांमध्ये 2 मीटर ग्राउंड रिझोल्युशन देऊ शकतो. एवढी याची कॅपॅसिटी आहे, बरोबर, कॅपेबिलिटी आहे. तर पर्याय क्रमांक A, दक्षिण कोरिया या देशाने या ठिकाणी हा डेव्हलप केलेला आहे CAS 502 उपग्रह आणि तो उपग्रह स्पेसएक्सच्या फाल्कन 9 या रॉकेटद्वारे या ठिकाणी प्रक्षेपित देखील करण्यात आलेला आहे. या ठिकाणी इग्नाइट अकॅडमी जसे की तुम्हाला माहित आहे RTO AMVI 461 जागांची जाहिरात या ठिकाणी कधीही येऊ शकते. तुम्हाला माहिती आहे धनंजय कचाले सर यांनी ऑलरेडी RTO AMVI परीक्षा स्वतः 2 वेळेस या ठिकाणी उत्तीर्ण झालेत, पास झालेत. त्यांचं YouTube चॅनल आहे इग्नाइट अकॅडमी RTO AMVI, बरोबर. जाहिरात आली की त्या ठिकाणी RTO AMVIच्या 461 जागांबद्दल त्या ठिकाणी त्यांच्या YouTube चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करण्यात येणार आहे. सविस्तर माहितीचा व्हिडिओ ते घेऊन येणार आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? त्यांच्या चॅनलला व्हिजिट द्यायची आहे. तसेच त्यांचे जे काही बॅचेस असतील, बुक्स असतील, त्यांचे जे काही ॲप्लिकेशन आहे, या सर्वांच्या लिंक्स व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, त्यांच्या YouTube चॅनलची आणि ॲप्लिकेशनची. ठीक. पुढचा प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणता देश अणु ऊर्जेचा वापर करून वीज निर्माण करणारा जगातील 33वा देश बनलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बांगलादेश हा जो काही देश आहे तो अणु ऊर्जेचा वापर करून वीज निर्माण करणारा जगातील 33वा देश या ठिकाणी बनलेला आहे. याच्याबद्दल 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. प्रकल्प काय आहे? तर बांगलादेशच्या पाबना जिल्ह्यातील पद्मा नदीच्या काठावर असलेला रुप्पूर अणुऊर्जा प्रकल्प. कोणता? रुप्पूर अणुऊर्जा प्रकल्प हा रशियाच्या तांत्रिक आणि आर्थिक सहकार्याने उभारला जात आहे. इंधन भरण्यास सुरुवात, पॉईंट लिहून घ्या. या प्रकल्पाच्या पहिल्या युनिटमध्ये रशियाकडून आलेले युरेनियम इंधन भरण्यास सुरुवात झाली असून त्यानंतर बांगलादेश अणुऊर्जा क्लबमध्ये सामील झाला आहे. आणि अजून एक पॉईंट लिहून घ्या. दक्षिण आशियातील बांगलादेशचे स्थान काय आहे ते लिहून घ्या. भारत आणि पाकिस्तान नंतर अणुऊर्जेद्वारे वीज निर्मिती करणारा बांगलादेश दक्षिण आशियातील 3रा देश ठरला. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. बांगलादेश राष्ट्रपती आहेत मोहम्मद शहाबुद्दीन, पंतप्रधान आहेत तारिक रहमान, राजधानी आहे ढाका आणि चलन वापरलं जातं बांगलादेशी टका. पुढचा प्रश्न क्रमांक 6. माद्रिद ओपन 2026 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, जनिक सिन्नर या खेळाडूने अलेक्झांडर झ्वेरेव यांचा या ठिकाणी पराभव करत या ठिकाणी माद्रिद ओपन 2026 मध्ये मेल जे काही सिंगल आहे, बरोबर नाही, पुरुष एकेरीचं जे काही विजेतेपद आहे ते या ठिकाणी पटकावलेलं आहे. हे झालं पुरुषांच्या बाबतीमध्ये. महिलांच्या बाबतीमध्ये महिला एकेरीचं कोणी जिंकलं तर मार्टा कोस्ट्यूक असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी माद्रिद ओपन 2026 मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद जिंकलेलं आहे. प्रश्न आहे एखाद्या क्रीडा स्पर्धेबद्दल, तर बाकीच्या झालेल्या क्रीडा स्पर्धांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 2025-26 रणजी करंडक स्पर्धेचं विजेतेपद जम्मू आणि काश्मीरने जिंकलं. चायनीज ग्रँड प्रिक्स 2026 किमी अँटोनेली यांनी जिंकलं. ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 भारताने जिंकलं. मायामी ओपन 2026 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद जनिक सिन्नर यांनी जिंकलं. तर याच मायामी ओपन 2026 मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद आर्यना सबलेन्का यांनी जिंकलं. PSA चॅलेंजर टूर 2026 मध्ये पुरुषांचं विजेतेपद सूरज कुमार चंद यांनी जिंकलं. तर वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर 2026 जिंकलेलं आहे कार्लोस अल्काराज यांनी. आणि प्रश्नामध्ये आपण आत्ताच पाहिलं माद्रिद ओपन 2026 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद जनिक सिन्नर यांनी जिंकलं. तर याच माद्रिद ओपन 2026 मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद मार्टा कोस्ट्यूक यांनी या ठिकाणी जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. भारतीय नौदलामध्ये सामील झालेली INS महेंद्रगिरी ही कोणत्या प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेली स्टेल्थ फ्रिगेट आहे?
7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रोजेक्ट 17A बरोबर. तर प्रोजेक्ट 17A या कॅटेगरीच्या अंतर्गत या प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेली हे स्टेल्थ फ्रिगेट आहे. INS महेंद्रगिरी असं नाव आहे. भारतीय नौदलामध्ये नुकतीच सामील झालेली आहे. 3 पॉईंट लिहून घ्या. वैशिष्ट्य काय आहे तर ही फ्रिगेट आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आली असून यामध्ये सुमारे 75% जास्त स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आला आहे. हे का महत्त्वाचं आहे तर ही युद्धनौका अत्याधुनिक शस्त्रे, सेन्सर्स आणि सुधारित स्टेल्थ शत्रूच्या रडारला चकवा देण्याची या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी सज्ज आहे. INS महेंद्रगिरी ही प्रकल्प 17A अंतर्गत MDL द्वारे बांधण्यात आलेली आहे. मजगाव डॉक बरोबर लिमिटेड यांच्याद्वारे बांधण्यात आलेली 4थी आणि भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेली 6वी युद्धनौका आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 8वा बहुचर्चित ग्रेट निकोबार इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प कोणत्या सामुद्रधुनी जवळ आहे. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मलाक्का सामुद्रधुनी. कोणती तर मलाक्का सामुद्रधुनी या सामुद्री धुनीजवळ स्थित आहे बहुचर्चित ग्रेट निकोबार इन्फ्रास्ट्रक्चर. स्थान कोणते आहे पर्टिक्युलरली तर हे बेट इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटाच्या उत्तरेस आणि जागतिक व्यापाराच्या प्रमुख मार्गावर मलाक्का सामुद्रधुनी स्थित आहे. महत्त्व काय आहे तर हा प्रकल्प भारताचे सामरिक स्ट्रॅटेजिक आणि संरक्षण केंद्र म्हणून विकसित केलं जात आहे आणि उद्दिष्ट काय आहे तर या प्रकल्पामुळे भारताची नौदल उपस्थिती आणि सागरी व्यापार स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी या ठिकाणी मदत होणार आहे. क्लिअर. तर पर्याय क्रमांक ए मलाक्का सामुद्रधुनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9वा 11वी मिशन प्रमुखांची परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती. तर पर्याय क्रमांक डी नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 11वी मिशन प्रमुखांची बैठक परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेमध्ये जगभरातील भारतीय राजदूत आणि उच्चायुक्त सहभागी झाले होते ज्यामध्ये भूराजकीय घडामोडी, तंत्रज्ञान आणि भारताचे जागतिक हितसंबंध यावरती चर्चा करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न शिक्षण पुरवठा वितरणातील उत्तरदायित्व सुधारण्यासाठी तेलंगणा सरकारने कोणते धोरण आणलेले आहे. तर पर्याय क्रमांक सी केंद्रीकृत खरेदी धोरण. काय सेंट्रलाइज बाईंग पॉलिसी बरोबर. केंद्रीकृत खरेदी धोरण या निर्णयामुळे काय होणार आहे तर सरकारी शाळा आणि कल्याणकारी वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांवर वेळेवर आणि दर्जेदार शैक्षणिक साहित्य जसं की गणवेश, पुस्तके, दप्तरे इत्यादी मिळण्यासाठी मदत होणार आहे. त्याच्यामुळे हे केंद्रीकृत खरेदी धोरण हे या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे, आणलेलं आहे तेलंगणा राज्य सरकारने. कशासाठी तर शिक्षण पुरवठा वितरणातील उत्तरदायित्व सुधारण्यासाठी. पुढचा प्रश्न व्यवहारांच्या संख्येनुसार जगातील सर्वात मोठी रिअल टाइम पेमेंट प्रणाली म्हणून कोणत्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मला IMF कडून मान्यता मिळालेली आहे. IMF फुल फॉर्म काय इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मंडळ. 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी UPI. मला कमेंट करून सांगा फक्त UPI चा फुल फॉर्म काय आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर व्यवहारांच्या संख्येनुसार म्हणजे ट्रान्झॅक्शनच्या संख्येनुसार जगातील सर्वात मोठी रिअल टाइम पेमेंट प्रणाली म्हणून या ठिकाणी UPI डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मला IMF कडून या ठिकाणी नुकतच अप्रूव्हल मिळालेला आहे. शेवटचा प्रश्न इन्फोसिस या कंपनीच्या नवीन उपाध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झालेली आहे. तर पर्याय क्रमांक ए नितीन परांजपे असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे नितीन परांजपे असं त्यांचं नाव आहे. व्हाईस प्रेसिडेंट बनलेले आहेत. आणि जर फिरून तुम्हाला प्रश्न विचारला इन्फोसिसचे अध्यक्ष कोण आहेत तर नंदन निलेकानी असं त्यांचं नाव आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न खालीलपैकी कोणते राज्य पंचायत विकास निर्देशांक 2.0 मध्ये प्रथम क्रमांकावरती आलेला आहे. त्रिपुरा, सिक्कीम, छत्तीसगड की मेघालय. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.